भिवंडी महापालिकेत भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे। भाजपचे बंडखोर नारायण चौधरी महापौरपदी विराजमान झालेले आहेत। त्यामुळे एकीकडे चंद्रपूर सारख्या ठिकाणी भाजपनं काँग्रेसला धक्का देत भाजपचा महापौर बसवून दाखवला होता, मात्र इथे आपल्याला बघायला मिळतंय ते म्हणजे काँग्रेसने आणि राष्ट्रवादीच्या आघाडीने भाजपच्या अस्वस्थ नगरसेवकांना सोबत घेत भाजपचे बंडखोर नारायण चौधरी यांना महापौरपदी बसवलेला आहे आणि त्यामुळे भाजपला मुंबई जवळच्या भिवंडीमध्ये हा महत्त्वाचा असा धक्का बसलेला आहे। चंद्रपूरचं उट्ट काँग्रेस राष्ट्रवादीनं भिवंडीत काढलं असं म्हणायला वावे। पंकज दळवी आपले प्रतिनिधी अधिक सांगतायत। पंकज, या राजकारणाकडे कसं पाहताय? अखेर चौधरी महापौरपदी बसलेले आहेत, भाजपबरोबर पंगा घेतलेला आहे, कारण कालच नवनाथ बन यांनी सांगितलं होतं बेशिस्त वागणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल। प्रसन्न सर, बेशिस्त वागणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल असं भाजपचं म्हणणं आहे। मात्र 9 जणांचा गट घेऊन नारायण चौधरी हे भाजपच्या ऐवजी काँग्रेस सोबत गेले, सेक्युलर फ्रंट सोबत गेले आणि आता महापौर पदासाठी ते 48 मतं जे आहेत त्यांना मिळून विजयी झाल्याची बातमी येते। 46 मतांची गरज होती। प्रसन्न सर, पुन्हा एकदा एक नवीन मुद्दा इथे उपस्थित होतो की जर का 9 नगरसेवकांना ते घेऊन गेले तर ही संख्या 49च्या आसपास असायला पाहिजे होती, 49 पेक्षा जास्त असायला पाहिजे होती। 42 आकडा जो आहे तो यापूर्वीच त्यांच्याकडे होता, म्हणजे 30 काँग्रेसचे, 12 शरदचंद्र पवारांचे, टोटल 42 होते। आणि असं असताना त्याच्यामध्ये 4 मॅजिक फिगरसाठी हवे होते आणि त्यांच्याकडे 9 होते। मात्र 48 म्हणजे 9 पैकी 6च मतं नारायण चौधरी यांना पडली असं प्राथमिक जी आकडेवारी येते त्याच्यावरून स्पष्ट होतंय। म्हणजे नारायण चौधरी यांच्यासोबत पंकज थोडंसं थांबवतोय तुम्हाला संदीप राजगोळकर पण अधिक माहिती देतात। संदीप, तुमच्याकडचे अपडेट्स। संदीप। अगदी बरोबर आहे। नारायण चौधरी हे अखेर महापौर झालेले आहेत भिवंडीचे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची प्रसन्न सर ही जी खेळी होती ती यशस्वी ठरलेली आहे असं म्हणता येईल। 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते, नारायण चौधरी, विलास पाटील आणि स्नेहा पाटील। नारायण चौधरी यांना 48 मतं पडलेली आहेत, 46 ही मॅजिक फिगर होती आपल्याला माहिती आहे। आणि आता आपण ही थेट दृश्य दाखवतोय भिवंडी महापालिकेतली। काही वेळातच इथूनच सगळे नगरसेवक आणि नवनियुक्त महापौर उपमहापौर जे आहेत ते या केबिनच्या बाहेर येणार आहेत, सभागृहाच्या बाहेर येणार आहेत। आता पासूनच पाहतोय आपण मोठा पोलीस बंदोबस्त संपूर्ण या कॉरिडॉरमध्ये लावण्यात आलेला आहे आणि फटाके देखील फोडले जात आहेत। नारायण चौधरी हे खरं तर भाजपचे नगरसेवक होते, मात्र काल आपल्याला माहिती आहे की हर्षवर्धन सपकाळे यांची भेट घेऊन नारायण चौधरी आणि सुरेश म्हात्रे जे खासदार आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी टिळक भवनात भेट घेतली होती आणि त्यानंतर राजकीय सगळी सूत्र समीकरणं बदलायला सुरुवात झाली होती। त्यानुसार नारायण चौधरी हेच महापौर होतील असं सांगितलं जात होतं आणि अखेर भाजप फोडण्यात काँग्रेसला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला यश आलेलं आहे असं म्हणता येईल। अंबरनाथ असेल, कल्याण डोंबिवली असेल अशा ठिकाणी भाजपनं इतर पक्षांचे नगरसेवक फोडलेले होते, मात्र पहिल्यांदाच काँग्रेसनं भाजपचे नगरसेवक फोडले आणि थेट इथे सत्ता मिळवलेली आहे भिवंडीमध्ये। प्रसन्न सर। पंकज आणि संदीप, तुम्हा दोघांचे आभार। मोठ्या गोष्टी घडतायत भिवंडीमध्ये। पालिकेत भाजपला मोठा धक्का बसलेला आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीत भाजपचे बंडखोर नगरसेवक गेल्यानंतर त्यांचा नगरसेवक बनलेला आहे। भिवंडी महापालिकेत महापौरपदी नारायण चौधरी यांची अखेर निवड झालेली आहे। महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित सेक्युलर फ्रंटने विजय मिळवलेला आहे। नारायण चौधरींना 48 मतं तर स्नेहा पाटलांना 16 मतं मिळालेली आहेत। नारायण चौधरी यांच्या जागी अचानक स्नेहा पाटलांचं नाव आल्यामुळे चौधरी अस्वस्थ होते आणि त्यातूनच त्यांनी हा बंडखोरीचा निर्णय घेतला। या बाबतीत आता भाजप काय करणार याकडे बघावं लागेल। भाजपची 6 मतं ही अशा प्रकारे फुटल्यामुळे भिवंडीत हा चमत्कार पाहायला मिळाला। नारायण चौधरी भिवंडीचे महापौर भाजपातून अगदी 2 दिवसापूर्वीच फुटून आपल्या गटासह फुटून ते काँग्रेसच्या सेक्युलर फ्रंटला सामील झाले आणि यातून आता ते नगरसेवक ते आता महापौर बनलेले आहे। चौधरी हे मूळचे काँग्रेसच होते, त्यानंतर त्यांनी पक्षबदल केला होता, मात्र पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये येऊन त्यांनी हा आपला
विजय मिळवलेला आहे. संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत. संदीप, हे सगळं होत असताना गेले 2 दिवस भाजपकडून पूर्ण प्रयत्न चालले होते. पडद्याआड या सगळ्या गोष्टी, हे बंडखोरी, बंडोबा थंडोबा करण्याची तयारी चालू होती. नेमकं काय झालं या मधल्या काळात? काय काय घटना घडल्या? शेवटपर्यंत वाटत होतं का की कदाचित निकाल भाजपच्या फेवरमध्ये येईल? काय नेमकं घडत होतं, बिघडत होतं? अगदी प्रसन्न सर, भाजपची जर ताकद पाहिली तर भाजपला नमवणं शक्य नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये होती. मात्र ज्या वेळेला सेक्युलर फ्रंटची स्थापना झाली आणि स्नेहा पाटील यांचं नाव पुढं करण्यात आलेलं होतं भाजपकडून, त्यानंतर सगळ्या या हालचालींना वेग आलेला होता. आणि काँग्रेसचं महत्वाचं म्हणजे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची खरं तर ही खेळी होती आणि त्यांना साथ होती ती सुरेश म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जे खासदार आहेत त्यांची. या दोन्ही नेत्यांनी ही सगळी खेळी खरं तर जमवून आणली आणि त्यानुसार महापौरपदी म्हणजे सेक्युलर फ्रंटचा उमेदवार जो आहे त्याला बसवण्यात आलं. प्रामुख्यानं पाहायला गेलं तर ह्या सगळ्या खेळी, या सगळ्या राजकीय गोष्टी चालू असताना नेत्यांचा मोठा सहभाग होता आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर खरं तर सगळ्यांचं लक्ष होतं. कारण आज व्हीप देखील जारी करण्यात आलेला होता सभागृहामध्ये. भाजपच्या नगरसेवक म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांनी आपापल्या नगरसेवकांना व्हीप जारी केला होता. रवींद्र चव्हाण हे नेमकं काय भूमिका घेतील याकडे लक्ष लागलं होतं आणि सभागृहात येताना त्या पक्षांचे नेते सांगत होते की पक्षाचा जो आदेश आहे त्याप्रमाणे आम्ही मतदान करू. मात्र महत्वाचं हेच होतं की ज्यावेळा नारायण चौधरी हे उभारले होते महापौर पदाच्या निवडणुकीसाठी, त्यावेळा जवळपास 30 आणि 12 असं 42 मताधिक्य ऑलरेडी सेक्युलर फ्रंटकडे होतं. जवळपास त्यांना 5 ते 6 मतांची गरज होती. 48 म्हणजे 6 मतं, जी पहिल्यांदा आकडा येत होता प्रसन्न सर तो 9चा होता. मात्र आता 6 नगरसेवकांना घेऊन नारायण चौधरी हे पण म्हणजे एकूणच संदीप, हे एक असं उदाहरण बघावं लागेल की सदोदित पदरी पडलेल्या पराभवानंतर काँग्रेसनं चंद्रपूरमध्ये जो काही त्यांचा अपमान झाला, सुंदोपसुंदी बघायला मिळाली, राजकीय शहाणपण न दाखवल्यामुळे सत्ता गमावली, ते इकडे त्यांनी थोडंफार भरपाई केलेली आहे. दुसरीकडे चौधरी यांनी मात्र पक्षाने शिस्तभंगाचा कारवाईचा इशारा देऊन सुद्धा ते बाहेर पडले आणि त्यांनी सेक्युलर फ्रंटला ते सामील झाले. याचे पुढचे पडसाद कसे पडतात ते बघावं लागेल. तुर्तास धन्यवाद.